श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी? आषाढ शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी आपल्या गुरूंची पूजा केली जाते. सर्वत्र हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात मार्गदर्शक गुरु असतोच. आपल्या शाळेतील शिक्षक असो किंवा इतर कुठल्याही माध्यमातून गुरु हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. सगळ्यात पहिले गुरु तर आपले आईवडीलच असतात. चला तर मग आता बघूया गुरुपौर्णिमेला कशी पूजा करावी. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणारे व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनी लोकांना वेदांचे ज्ञान दिले. ते आपले आद्य गुरु आहेत. त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. गुरुपौर्णिमेचे व्रत हे कसे करावे? सकाळी लवकर उठून आंघोळ करून बाकीचे सगळे कामे आटपून घ्यावी. मग एका पाटावर एक सफेद कापड टाकून घ्या. पूर्व पश्चिम गंधाने 12 रेषा काढून घ्या. गुरु परंपरा सिद्ध्यर्थे व्यास पूजा करिचय हा मंत्र म्हणावा. नंतर 10 दिशांना अक्षता टाका. आता ब्रह्म, व्यास, सुखदेव, गोविंद स्वामी आणि शंकराचार्य यांच्या नावाने मंत्रपूजा करा. नंतर आपल्या गुरूंची पूजा करा. फक्त हा असा एक दिवस आहे ज्या दिवशी आई वडील, मोठा भाऊ बहीण यांची देखील पूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी फुले, फळे, हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद घ्या, कारण गुरूंचा आशीर्वाद हा विद्यार्थ्यासाठी ज्ञानवर्धक असतो. व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास करून मनन चिंतन करून उपदेशांचे आचरण केले पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमच्या गुरूंचे नाव देखील कमेंटमध्ये लिहा. बोला श्री स्वामी.